नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण गुढीपाडवाविषयी संपूर्ण थाळीची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी इथे अगोदर मी गॅसची पूजा करून घेतलेली आहे आणि नंतर आपण आता लगेच सुरुवात करूयात. तर आता पाडवा विशेष आहे, तर सर्वात अगोदर गोडाच्या पदार्थापासून सुरुवात करूयात. तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत अर्धी वाटी. हे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. एकदम असे लालसरही होऊ द्यायचे नाहीत, थोडे आपल्याला हे खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला मिक्सरला याला बारीक करून घ्यायचे आहेत. तर अगदी त्याची बारीक पूड करायची नाही, असं जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 वाटीभर पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ते आपण तांदूळाचं मिश्रण केलेलं आहे का ते घातलेलं आहे. आता याला व्यवस्थित असं ढवळून घेऊयात. कमी गॅसवर याला आपण 1-2 मिनटं शिजवून घेणार आहोत आणि नंतर पुढचे जिन्नस घालणार आहोत. तर लगेच हे घट्टसर होतं. आता बघू शकता तुम्ही 2 मिनिटानंतर छान असं हे शिजलेलं आहे. तर आता काय करूयात, आपण ह्याच्यामध्ये दूध घालून घेऊयात. तर तुम्ही डायरेक्ट दुधात सुद्धा शिजवू शकता, पण असं पाण्यात शिजवल्यानं छान असं त्याला चव येते. तर आता इथे मी 1.5 वाटी दूध घातलेलं आहे. आता काय करूयात, आपण याला दुधामध्ये छान असं शिजवून घेऊयात. दुधाला एक छान उकळी आल्यानंतर पुढचं जिन्नस घालूयात. आता याला छान असं ढवळत आपण याला एक उकळी काढून घेऊयात आणि नंतर ह्याच्यामध्ये साखर घालूयात. तर अर्धी वाटी मी इथे साखर घातलेली आहे. तर ही 4 चमचे, मोठे 4 चमचे मी इथे साखर घातलेली आहे. आता याला साखर पण छान अशी ढवळून घेऊयात आणि चिमटभर मी याच्यामध्ये हळद पावडर घातलं होतं. तुम्ही जर तुमच्याकडे केसरच्या काड्या असतील तर ते दुधामध्ये भिजवून सुद्धा घालू शकता. तर इथे मी पुन्हा एक पॅन घेतलेला आहे. आपली खीर बाजूच्या गॅसवर शिजत आहे, तोवर इथे आपण काय करूया, थोडेसे ड्रायफ्रूट तळून घेऊयात. तर इथे मी काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत. तर काजू, बदाम बारीक केलेले आहेत. आता त्याच्यामध्ये थोडेसे मनुके घातलेले आहेत. हे छान असं फुलेपर्यंत आपल्याला हे तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत. तर बघू शकता छान असं आपले ड्रायफ्रूट तळलेले आहेत. आता काय करूयात, आपण हे लगेच आपल्या खिरीच्या मिश्रणामध्ये ओतून घेऊयात. तर छान अशी ही खीर लागते. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा या गुढीपाडव्याला. अगदी 10 मिनिटात ही खीर तयार होते आणि चवीला तर मस्त भन्नाट अशी लागते. तर बघू शकता रंग किती छान आलेला आहे आणि आपण त्याच्यात भरपूर ड्रायफ्रूट घातलेले आहेत. तर ह्या पद्धतीने आता आपली खीर तयार झालेली आहे. तर असे एकापाठोपाठ एक पदार्थ केले तर आपलं स्वयंपाक पण लवकर होतो. तर आता काय करूयात, इथे जे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 मोठे कांदे चिरून मोठ्या आकाराचे घातलेले आहेत. 10-15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा. अगोदर ते छान असं परतवून घेऊयात. थोडेसे इथे मी खोबऱ्याचे काप घातलेले आहेत. तर तुम्ही खोबरं खिसून सुद्धा घालू शकता. तर इथे मी 5-6 हिरव्या मिरच्या आहेत त्या घातलेल्या आहेत अशा बारीक तुकडे करून. 1 चमचाभर मगज बी घातलेला आहे. आता हे सर्व जिन्नस आहेत का व्यवस्थित असे परतवून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यानंतर काढूयात आणि त्याच्यामध्ये एक चांगली मूठभर आपण कोथिंबीर टाकून त्याचं छान असं बारीक असं वाटण तयार करून घेऊयात. आता आपल्याला लगेच भाजी कुकरमध्येच करायची आहे. तर कुकरमध्ये तेल घालायचं. आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे का ते घालून घ्यायचं आहे. तर आज आपण हिरव्या वाटणाची भाजी बनवणार आहोत. तर याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. वाटण परतल्यानंतर छान असं याच्यामध्ये आपण मसाले घालूयात. तर इथे मी 1 मोठा चमचा धने पावडर आणि 1 मोठा चमचा मी इथे किचन किंग मसाला घातलेला आहे. तर तुम्ही त्याऐवजी दुसरा कोणताही मसाला घालू शकता. पण इथे मी हिरव्या वाटणाची भाजी करत आहे, त्यामुळे त्याचा कलर न जाण्यासाठी मी इथे लाल तिखट आणि दुसरे लाल मसालेसुद्धा घातले नाहीत. तर आता याला व्यवस्थित असं परतवून घेऊयात. थोडंसं जळू नये म्हणून पाणीसुद्धा घातलेलं आहे. आता इथे मी 1 बटाटा असा चिरून घेतलेला आहे, बारीक आकाराचाच आहे आणि तो पाण्यात ठेवला होता, स्वच्छ धुवून घेतला. इथे मी आता चणे आणि चवळी भिजू घातली होती 4 ते 5 तास. आता ती पण याच्यामध्ये घालून घेऊयात. आता व्यवस्थित असं परतवून घेऊयात. बघू शकता रंग आपला भाजीचा मस्त असा आलेला आहे. आता अर्धा चमचा मी इथे गरम मसाला, चवीनुसार मीठ घालायचं आहे. याला पुन्हा एकदा परतवून घेऊयात आणि तुम्हाला ग्रेव्ही ही भाजी जेवढी घट्ट पातळ हवी तेवढं तुम्ही पाणी घालून घेऊ शकता. मी 1 मोठी वाटीभर याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. 2 ते 3 माणसाला व्यवस्थित अशी ही भाजी पुरते. तर जर तुम्हाला जास्त करायची असेल तर तुम्ही प्रमाण जास्त घेऊ शकता. आता याला काय करूयात, आपण झाकण लावूयात आणि कुकरला याला कमी गॅसवर 4 शिट्ट्या काढून घेऊयात.
4 शिट्ट्यामध्ये ही भाजी छान अशी शिजते. तर बघू शकता भाजी मस्त अशी शिजलेली आहे. वरतून कोथिंबीर घालूयात आणि रंग बघू शकता भाजीला किती मस्त असा आलेला आहे. मस्त तर्रीदार अशी ही भाजी तयार आहे. तुम्ही ह्या थाळीमध्ये ही भाजी नक्की करून बघा. तर आता लगेच आपण पुढचा जिन्नस करायला घेऊयात. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी मोठे 2 चमचे रवा घातलेला आहे. तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि थोडं-थोडं पाणी घालून याचा एक घट्टसर गोळा मळून घेऊयात. आपण ही पुरीसाठी पीठ मळत आहोत. असं पीठ मळल्यानंतर असं रवा टाकून आपली पुरी जी आहे का अगदी कुरकुरीत होते. चवीला पण छान लागते आणि आपल्या पुऱ्या पूर्ण संपेपर्यंत कुरकुरीत राहतात आणि एकदम टम्म अशा फुगतात आपण. आता याला काय करूयात एक 10 मिनिटं किंवा अर्धा तासाचं झाकून ठेवूयात. आता इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये लाल तिखट, थोडीशी हळद पावडर, जिरे पावडर, ओवा, चवीनुसार मीठ आणि एक चिमटभर मी इथे खायचा सोडा घेतलेला आहे. तर आता त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात आणि थोडं-थोडं पाणी घालून याचं एक सरसरीत बॅटर तयार करून घेऊया. अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही. आपल्याला हे मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेनच. असं थोडं-थोडंच पाणी घालून आपण याचं बॅटर तयार करून घेऊया. अगदी आपल्याला अगोदरच जास्त पाणी घालायचं नाही. नाहीतर आपलं जे बॅटर आहे का पातळ होऊ शकतं. तर इथे मी बटाट्याचे काप तयार करून घेतलेले आहेत. तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने. आपण आज बटाटे भजी बनवणार आहोत. तर आता गॅसवर तेल ठेवलेलं आहे. तेल छान तापलेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये पुरी सोडून घेऊयात. तर पुरी बघू शकता मस्त टम्म अशी फुगलेली आहे. आता ह्या पद्धतीने सर्व पुऱ्या आपण तयार करून घेऊयात. तर सर्वच पुऱ्या अशा टम्म फुगतात. तुम्हाला दुसरी पण एक मी तळून दाखवते. ह्या पद्धतीने पीठ मळल्यानंतर तुमची पुरी जी आहे का ती 100% फुलतेच. मस्त टम्म अशा फुगलेल्या ह्या पुऱ्या तयार होतात. आता दुसरी पण पुरी आपण तळून घेऊयात. अगदी बघू शकता मस्त टम्म अशा ह्या पुऱ्या फुगून छान अशा होतात. तुम्ही नक्की करून बघा ह्या पद्धतीने. आता याला पण पलटवून घेऊयात आणि दोन्ही बाजूनी छान अशी खरपूस आपली ही पुरी तयार करून घेऊयात आणि लगेच आपण बाकी पापड आणि बटाटा भजी जे आहेत का ते पण आपण तयार करून घेऊयात. तर तुम्हाला ही थाळीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा. आता लगेच मी त्याच्यामध्ये पापडसुद्धा तळून घेतलेले आहेत. अगदी पांढरे शुभ्र आपले हे पापड तयार झालेले आहेत. तर आता हे पण आपण काढून घेऊयात. लगेच आपण आता ह्याच्यामध्ये बटाटा भजी पण तळून घेणार आहोत. असं एकापाठोपाठ एक कामं केली तर आपला स्वयंपाक जो आहे का तो लवकर तयार होतो आणि अगदी वेळसुद्धा लागत नाही आणि अगदी आपल्याला कंटाळासुद्धा येणार नाही. अशा पद्धतीने जर स्वयंपाक केला तर अगदी झटपट होतो. सणासुदीला कसं स्वयंपाकाला वेळ लागतो. त्यामुळे असं झटपट एकापाठोपाठ एक केलं तर अगदी अर्ध्या पाऊण तासात आपला हा स्वयंपाक तयार होतो. तर आता आपण बटाटे भजीसुद्धा तळून घेऊयात. मस्त खरपूस असे हे टम्म फुगून असे हे बटाटे भजी तयार होतात. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघूच शकता. मस्त रंग आलेला आहे आणि छान असे आपले बटाटा भजी जे आहेत का ते तयार झालेले आहेत. तुम्ही असे सुद्धा कधी तुम्हाला खावंसं वाटलं तर करून खाऊ शकता या पद्धतीने. तर आता दोन्ही बाजूने हे आलटून-पालटून बटाटा भजी जे आहेत का ते तयार करून घेऊयात आणि लगेच आता आपण हे ताट जे आहे का ते वाढायला घेऊयात. तर बघू शकता भाजी आणि मी इथे खीर काढून घेतलेली आहे वाटीत, भात काढून घेतलेला आहे, पुऱ्या पण घेतलेल्या आहेत ताटात, पापड घेतलेले आहेत. आता इथे मी साधी चपाती पण केलेली आहे, ती पण याच्यामध्ये घेऊयात. बटाटा भजी मस्त असली आपली ही साग्र संगीत गुढीपाडव्या विशेष थाळी तयार झालेली आहे. नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. तर वरतून थोडीशी तुपाची धार टाकून घेऊयात. मस्त असा साग्र संगीत आपला स्वयंपाक तयार झालेला आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.